मॅगी तर नाही मिळाली पण पोहे आहेत मस्त आणि एकदम भारी वातावरण आहे आणि एवढं भारी वाटायला इथे फिरायला एक नंबरच. तर गाईज अजून ट्रेकिंगला सुरुवात नाही झाली पण एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसा आहे. तर गाईज आणि एकदा चाललोय पुण्याला. नियोजन झाले फिरायला जायचं, ट्रेकिंगला जायचं आहे. पावसाळ्यामध्ये सॉरी उन्हाळ्यामध्ये एक नाही एक कुठलं ते समुद्रात जायचं होतं आणि दुसरी गोष्ट ते हे करायचं होतं वॉटर पार्क एक करायचं होतं पण काही सक्सेस झालं नाही. त्यामुळे पावसाळ्यात एकदा धबधब्याला जाऊन आले बरकेच्या. आता ट्रेकिंगला चाललंय. पेड ट्रेकिंग असणार आहे. पेड केली त्यासाठी 1300 रुपये. ती पुण्यात असणार आहे. पुण्यात नाही 40 किलोमीटर काहीतरी आहे तेवढा ट्रेक करणार आणि परत लगेच येणार आहे. सोमवारच्यात मी परत कवट्याला येणार आहे. तर हेच नियोजन आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. भाव येणार तर सोडायला पण अजित सर येणार आहेत. आता अजित सरांसंग जातो आणि इथनं चांगलं जायचं नियोजन आहे आमचं. तिथनं मग परत पुण्याला निघायचं मिरजेतनं. इथं स्टेशनच्या बाहेर बसलोय. आमची ट्रेन यायला अजून 1 तास आहे. 1 तास लवकर आलोय पण माझं जरा एडिटिंगचं काम आहे ते इथं स्टेशनवर बसूनच आवडते. फायनली आपली ट्रिप चालू झाल्या वजनात आणि हे माझा दोस्त इथंच असा झोपला आहे आणि वातावरण बघा बाहेरचं गाईस. शेवट आहे एकदम शेवट. एकदम शेवट म्हणजे नाद करायचं नाही असं आहे. आणि ट्रेन एकदम स्वच्छ आहे एकदम भारी आहे. त्यामुळे आता निवांत मी पण झोपतो. आता पुण्याच्या ट्रेनमध्ये बसलो आणि पुण्यात पोहोचायला अजून 2 तास लागणार आहे ती. आणि मगाशी मी भेळ खाल्लेली आणि ओमक्याला आता लागल्यात भुका. इथं बघा कसा करायलाय. बायकोला फोन लावलाय आणि फोन लावून सांगायलाय की मला भुका लागल्या आहे म्हणून. मला काय करायचं सांगा. त्याला खा म्हणत होता ऐकला नाही. आता फायनली आलोय आम्ही पुणे स्टेशनला आलोय आणि इथून आता जायचं आहे मला स्वारगेटला. ते पण आम्हाला एक मेट्रो बदलायला लागणार आहे. हे स्वारगेटचं मेट्रो स्टेशन एकदम जोरात आहे. भारी वाटलं काय स्टेशन तुला मेट्रो स्टेशन? चला तर मग ओंक्याला आवडले मेट्रो स्टेशन. मी जेव्हा पहिल्यांदा आलतो ना तेव्हा पण मला लई भारी वाटलेलं आयला. ह्याच्यापेक्षा भारी आणि काय असणार आहे म्हणतो पुण्यात. आपला जिगरी दोस्त आलाय बरोबर स्वारगेटच्या बाहेर येते. हे स्वारगेट स्टेशन आहे. हे बरोबर बाहेर कायम आपला फोन केला की हजरी गाडी. आता टिपल सीट जायचं काय विषय आहे म्हणा पुण्यात. आम्ही निघालेलो सकाळी 12 वाजता मी निघालेलो कवटे महांकाळमधनं. आता अजय दादांच्या रूमवरती पोचले. त्यांचं काम चालू आहे. आता अखंड पिशवी ताक आहे काय ते. आता अखंड अर्धा लिटर ताक एका टायमाला लागते. याला म्हणतात डाईट. आम्ही तिकडे गावाकडे राहून आम्ही एवढं पित नाही कधी. भारी काम चालू आहे. चला आजचा ब्लॉग संपवतो इथंच. उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय कवटे महांकाळ. तर गाईज आम्ही आता लोकेशनवरती आलोय आणि इथनंच आम्हाला निघायचं. आणि इथं ग्रुपचे सगळेजण आलेत बऱ्यापैकी आलेत. आमची गाडी यायची आहे पण अजून गाडी आल्यानंतर सगळे निघणार आहे. सगळेजण आलेत बघा एकदा बघून घ्या. सगळेजण आलेत इथं. ट्रिप कधी चालू होणार आहे मला पण माहीत नाही. चालू होईल लवकरच. तर गाईज फायनली आपली गाडी आल्या. हे बघा गाडी आपली एक नंबर आहे. तर आता गाडीत जातो आणि गाडीत बसतो. एक नंबर आहे. तो यहाँ से बेस विलेज में पहुंचने में हमें 1.5 घंटे के आसपास लगेगा. 1.5 या 2 घंटा पकड़ लो आप लोग. कुछ मिस नहीं होगा लेट हुए इसलिए हमने बफर रखा हुआ होता है 1 या 2 घंटे का. इसलिए आप कुछ टेंशन लेने की जरूरत नहीं है. ये मेरे हाथ में अंडरटेकिंग फॉर्म है. मैं यहाँ से पास करवा दूंगा. बस इस पे साइन कर लेना एक बार. तर गाईज लोकेशनवरती आलो. इथं बघा व्ह्यू कसा आहे. व्ह्यू बघा. तर मित्रांनो इथं आम्ही नाश्त्यासाठी थांबलोय आणि नाश्ता इथं बनवायचं चालू आहे बघा. सर जरा मदत करायला सगळ्यांना बघा. सरांचं काम चांगलं आहे. हां तर गाईज सर बघा सगळ्यांना मदत करतात खायला. मॅगी तर नाही मिळाली पण पोहे आहेत मस्त आणि एकदम भारी वातावरण आहे आणि एवढं भारी वाटायला इथे फिरायला एक नंबरच. तर गाईज अजून ट्रेकिंगला सुरुवात नाही झाली पण एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसा आहे. तो आज हम स्टार्ट करने वाले अंदरवन का ट्रेक.
आपको पता होगा अंदरवन मतलब डार्क फॉरेस्ट। यस। ये फॉरेस्ट इतना डार्क है कि यहाँ पे सनलाइट तक नहीं आती अंदर। अगर आप खो गए तो एक बात याद रखना, ये होटल का नाम है होटल वनराई। ओके, अगर कहीं पे कुछ नहीं मिला तो किसी से भी पूछते हुए ये होटल तक आ जाना। नहीं जाते, रेस्क्यू वाले नहीं आ जाते। तर गाईज फायनली आपला ट्रेक चालू झालेला आहे आणि इथला व्ह्यू तुम्हाला दाखवतो कसा आहे बघा। हे बघा गाईज, एकदम शेवट व्ह्यू आहे। आता इकडं कुठं जायचं माहीत नाही, पण पुढं चालले सगळे। इथून असं कुठं तर जायचं आहे, कदाचित फिरून जायचं नाही तर इकडून जायचं आहे। तर चला बघूया अजून किती। आता सुरुवात आहे, आता एनर्जी फुल आहे। पुढं जाईल तसं कसं कसं होतंय बघा फक्त आता। तर गाईज मागं व्ह्यू बघा नुसतं कसला जबरदस्त व्ह्यू आहे। तर भारी वाटाले ना, एक नंबर। फक्त जरा पाऊस पडायला असं म्हणजे पडावं असं वाटाले, एकदा पडला का नाही पाऊस एक नंबर मजा येणार आहे। बघा इथं पाणी एवढं साठलेत ना, कडन असं जायला लागते। पूर्ण पुढं जायचं आहे, इथंपर्यंत जायचं। तर गाईज इथून व्ह्यू बघा कसा आहे, आता तर एकदम भारी आहे।